भावकीकडे लक्ष दिलं म्हणून रोहित पवार आमदार झाल्याचं वक्तव्य अजितदादांकडून करून भाजपच्या राम शिंदेंना डिवचण्यात आलाय। अजित पवार अशी वक्तव्य करून टॉर्चर करत असल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय। महायुतीच्या नेत्यांनी अजित पवारांवर कारवाई करावीची मागणीही राम शिंदेंनी केली आहे। बघूया नेमकं हे सगळं प्रकरण काय। वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाउमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत। भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट छळवणुकीचा आरोप केलाय। अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विरोधात जोर लावला नाही, त्यामुळेच विधानसभेला पराभव झाल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला। विधानसभेतल्या पराभवाची राम शिंदेंची ही जखम ओली होण्याचं कारण अजित पवार आणि रोहित पवार कारणीभूत ठरले। अजितदादा आणि रोहित पवार सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर आले होते। तिथं रोहित पवारांनी भावकीचा विषय छेडला होता। त्याला उत्तर देताना भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तुम्ही आमदार झालात असा टोला लगावला होता। अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं। अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं। मग मला दादांचा फोन आला, अजितदादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा। म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते डावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत तरी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। जरा पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे। त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले। मला तर काही कळतच नाही काहीच। आणि तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं। मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणी मागे लागू नका। काका पुतण्याचा हा खुमासदार संवाद राम शिंदेंच्या जिव्हारी लागलाय। अजित पवार कर्जत जामखेडच्या निकालाबाबत बोलून कायम नाउमेद करत असल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय। अजित पवारांकडनं वारंवार असं वक्तव्य केलं जातंय, याची महायुतीच्या नेत्यांनी दखल घ्यावी असं आवाहन राम शिंदेंनी केलं। या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाउमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली। अजित पवारांची कर्जत जामखेडच्या विजयाबाबत बोलण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। विधानसभेच्या निकालानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांच्या पराभवाची माहिती मिळाली तेव्हा अजित पवारांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते। कराडच्या प्रीती संगमावरही अजितदादा आणि रोहित पवार एकमेकांच्या समोर आले होते। त्यावेळीही अजित पवारांनी जामखेडच्या विजयाबाबत बोलून दाखवलं होतं। माझी सभा झाली असती तर काय झालं, माझी सभा झाली असती तर काय झालं। अजितदादा सातत्यानं रोहित पवारांना बोलत असले तरी हे जिव्हारी लागतं राम शिंदेंच्या। राम शिंदेंनी आपल्या परीनं याचा निषेध नोंदवलाय। रोहित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांनी राम शिंदेंवरच पलटवार केला। राम शिंदेंनी रडून खूप काही मिळवलंय असा टोला त्यांनी लगावला। सभापतीपद मिळालं, आता काय मुख्यमंत्रीपद मिळवायचंय का असा टोलाही त्यांनी लगावलाय। राम शिंदे विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आहेत। संवैधानिक दृष्ट्या ते अतिशय मोठ्या पदावर विराजमान आहे। असं असलं तरी विधानसभेला झालेला पराभव ते अजूनही विसरले नाहीयेत। त्यामध्ये अजितदादा रोहित पवारांच्या विजयाबाबत असं काही बोलले की त्यांच्या पराभवाच्या जखमेवरची खपली काढल्यासारखं होतं। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।